नमस्कार मित्रांनो, योगेश ठोंबरे यूट्यूब चॅनलवरून आपले स्वागत आहे. तुम्ही कसं आहे ते बी तेवढं आपल्याला सांगून द्या ना. आज होते आपल्या मक्याला खद्यात सोडून. आता 5-6 दिवसापासून तर नुसतं आपलं ह्या मक्याला त्या केळीला, त्या केळीला ह्या मक्याला, ह्या मक्याला त्या केळीला, हेच असं खत सोडणं चालू आहे 5-6 दिवसापासून. तर आज होती आपल्या मक्याला खत सोडणं ही अर्धी पोतडी युरिया. म्हणजे पहिलं तर सोडून घेतलं होतं, पण आता डबल दुसऱ्या लॉटसाठी हे सोडणं होतं. तर सकाळी सोडून घेतलं. आता आता ही आज आपल्याला ही अर्धी सोडणं आहे. आता डबल अशा 3 लॉटला सोडणं आहे आपल्याला युरिया डायरेक्ट. आता तर इथं शेडमध्ये बसलो होतो. आता इकडं आपल्याला हे युरियाची थैली हिरवी घेऊन जाणे, तटून मग हिरवीवरून आपल्या मोटरद्वारे सोडणे. आता चला पाहू पुढं कशी सोडायची ती. डायरेक्ट मक्याची कदळी तर तटून आपल्या शेडवरून उचलून आणले नाही, तर डायरेक्ट टाकीमध्ये टाकून दिली. इथं आता ह्या टाकीमध्ये आपल्याला सोडणे पाणी. ही आपली नळी, ही नळी म्हणजे पाणी भरून घेतलं टाकीत का ह्या नळीतून आपलं हे का पाणी खत अंधार ओढतं. आता ह्याच्यात आपलं करणं होतं, पाणी टाकी भरून घेणं होती फुल. त्यासाठी दिलं पाणी सोडून. ते आपल्या युरियाचं करणं आहे आता. पाणी पाणी सगळं पाणी पाणी झालं का मग त्याचं एकदम हे आपलं हे नळी जोऱ्यात आपल्याला ओढते, नाही तर नळीमध्ये गुंतू शकतं काही ना काही. त्यासाठी काडी कचरं काय जे आपलं असेल टाकीमध्ये किंवा कशामध्ये तर ते पहिलं काढून घ्यायचं, मग आपली नळीच लावून द्यायचं. आता दिली ही नळी लावून दिली टाकीत, आणि ही झाली हिच्यातून पाणी चाललं आता थेट विहिरीमध्ये. विहिरीमधून डायरेक्ट आपल्या पिकाला चालू, जिथं आपण कॉक लावला असेल तरी. इथून आता हे ह्याच्यात चालू आहे. या नळीला काय झालं आता पाहावं लागेल बाहेर काढून. एवढं तर बमदार चालू आहे, ह्याच्यात कवन दार मारा ना. पण आता ते म्हणलं जाऊ द्या, इकडं तू मारू का नको मारू, इकडं आपलं चालू आहे ना खत जाणं. आणि हे बाबू ह्याच्यात आता तुम्हाला दिसत नसेल मला, पण बर्फावाने डायरेक्ट ह्याच्यात हे आलो आपलं काय म्हणते तर ठेम आलं. म्हणजे युरिया इतका थंडागार राहतो का सांगू फायदाच नाही तुम्हाला. तुफान थंडागार राहतो युरिया. बेजा ऊन तपिल्या आता आमच्या गोळीत तुम्ही पाहू शकता. इकडं उन्हात म्हणजे आता फेब्रुवारी महिना लागला, आता मार्च महिना लागेल. इकडं ऊन आता उभं राहायची आता हिमता नाही, लई ऊन लागतं. बेजा आता मस्तपैकी हे खत दिलं झालं का मस्तपैकी आपलं तिकडं झाडाखाली आंब्याच्या मस्त एक झोप घ्यावं लागेल. आता जवळपास 15 ते 20 मिनिटं झाली. त्यानंतर आता आपली टाकी संपणार आहे. आता पहा थोडंसं पाणी राहिलं. झाली खतम काम. आजच्यासाठी एवढंच. आता आपल्या पोतड्या होत्या त्याच्यातल्या जमा करून काही सकाळी तिकडं नेऊन ठेवल्या होत्या. आता या पोतड्या घेऊन इथं आपल्या शेडमध्ये ठेवावं लागतील. बाकीच्या घरी घेऊन गेलतो. आता मस्तपैकी रिकाम पण झालं तर म्हणलं आता आपल्या गाडीला चांगली धुवून धावून काढा. चांगली मडवी दिसली पाहिजे, गोरी पान. इथं मग आलो तो आपल्या अप्सराजवळ. आता हिला घेऊन जाणे तिकडं आपल्याला तिची आंघोळ गिंघोळ घालणे. मस्तपैकी लय भरली होती. इथं मस्तपैकी आणले आता एरीवर. करना पडेगा चालू नळी. फिर पागा नहीं, ये कुछ ना किधर ना कुधर तर लोचा हो गया इसमें. बघा आपलं प्रेशर डिशिंग ना आपली पाडणारी गाडी. चिकिनिंग.
गाडी तर घेतली होती मस्तपैकी धुवून घेऊन, पण आता त्याच्यातून आवाज येत जाई चिंग चिंग चिंग. काय येत जाय ते काय माहिती. आता आपण पाहू आता पुढं आता काय होतं आपलं. तर लग तिला येऊ दे मस्तपैकी वाळू देऊ तिला, आणि तिकून येऊ आपलं कॉक गिक बदलून, तोपर्यंत मस्तपैकी वाळतील. मग जाणवतं आपल्याला हिवर खेळला. तर आता चालतो तिकडं. आपले केळीतला कॉक बदलून घ्यायचा होता. इकडला कॉक लावून देणं होता, तिकडला कॉक बंद करणं होता. म्हणजे कॉकच चालू बंद बेजा तपली वेगळं. बेजा कॉक झालं. चालू करा बंद करा, बंद करा चालू करा, इकडला चालू करा तिकडला बंद करा, तिकडला चालू बंद करा इकडला करा. ओराट. आता ह्या केळीतून आपल्याला डायरेक्ट ते बोकरेचं झाड दिसतं, तट्टी त्या खांब्याजवळ जाणे. तटी तर कॉक आता बरेच दिवस झालं तर तिकडल्या बेण्याला नव्हतं ते पाणी. आता इकडं आपला मक्याचा खस सोडून दिलता. आता म्हणलं तिकडं हिवरखेडवरून जाऊन येऊपर्यंत म्हणजे घंट्याभरात ते कॉक भिजला गेला पाहिजे. मग ते भिजणं झालं की डबल आपल्या मक्याला खस सोडून द्यावं लागेल. आता पाहू काय काय होतं ते. त्यात आपला खत दिलं होतं 5-6 दिवस आधी. त्या खताला पाणी द्यायचं बाकीच होतं. आपलं युरिया DAP, पोटॅश, सल्फर हे दिलं होतं. आता हे खाली तुम्हाला दिसत असेल कॉक घेतला बदलून. आता तिकडं आपल्याला एरिया जाण्यात मोटर द्यावं लागेल लावून. तिकडून आता कॉक गिक बदलून आलतो. इथं आपली मोटर लावणं होते. आता आपली गाडी वाटते गेली वाळून चिळून. आता ऊनच तितकं तर पुरायला 5-10 मिनिटात तर पातच तर सर्व वाळून घेऊन जातं. खोलणार रे बाबा. आता 2 घंटे मोटर लावून द्यावं लागेल. दीडच लावावं लागेल. पाणी पुरत नाही पुरत. दिले चालू करून इकडं झाली चालून. आता आपली अप्सरा मस्त वाळून गिळून ओके झालती. आता आपलं पुसायचं सगळं वरलं होऊन गेलं तर तरी पुसून काढली गाडी मस्त की झक झक झक. झाली आता आपली गाडी गिडी पुसणं. आता येऊ म्हणलं हिवरखेडवरून जाऊ. आता हिवरखेडला जाणं आहे. तिथून ते औषध घेऊन वापस येणं आहे. त्यासाठी आता तुम्हाला दाखवतो आमच्या अंगलात डोंगर सगळ्या पूर्ण वाळून चिळून जाऊन गेला. इकडं मस्तपैकी गेलो होतं. पूर्ण हवा सुटेल होती, थंडगार गरम मिक्स हवा चालू होती. इकडं मस्तपैकी झाडं फुटेल होती. आता होळी जवळ येतं त्यासाठी पहिलं आम्ही या झाडांचं म्हणजे झाडांचं म्हणतो या फुलांचं मस्तपैकी कलर बनवायचो. खूप मजा यायची पहिली लहानपणी.